नाकाच्या आकारावरून तुम्हाला तुमचा स्वभाव आणि भविष्य माहीत आहे का? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या नाकाची रचना, नाकाचा आकार, नाकाचे टोक इत्यादी अनेक भागात विभागलेले आहेत आणि हे भाग समुद्रशास्त्रानुसार केलेले आहेत. या विभागांना एकत्रितपणे पाहिल्यास एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा स्वभाव, गुण आणि तोटे त्याच्या नाकातून चांगले ओळखता येतात. केवळ तळ हातावरील रेषांच्या लक्षणानेच नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या लक्षणांचे विश्लेषण करून मानवी स्वभाव आणि सुखदुःख समुद्रशास्त्रामुळे ओळखले जाते. समुद्रिक विद्या ही सुरुवातीपासून आजतागायत प्रचलित आहे, कारण या बहुआयामी विद्याद्वारे व्यक्तीचे गुण, स्वभाव, शिक्षण, आर्थिक स्तर, वय, कौटुंबिक आणि भविष्यातील घडामोडी याबाबत काही विधाने करता येतात. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा स्वभाव कसा आहे ते लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. एखाद्याचे नाक बघून त्याचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्याचा चेहरा दिसतो. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहताना जर आपण त्याच्या नाकाकडे लक्षपूर्वक बघितले तर त्याच्या स्वभावाविषयी कळू शकते. नंबर 1. सरळ, साधे आणि सुंदर नाक ज्याचा आकार वरपासून खालपर्यंत चांगला आहे त्या व्यक्तीला भाग्यवान म्हटले जाते. नंबर 2. समुद्रशास्त्रानुसार उंच आणि मोठे नाक असलेला व्यक्ती श्रीमंत असतो आणि सर्व सुखांचा उपभोग घेतो. नंबर 3. सुंदर आणि तीक्ष्ण नाक असलेली व्यक्ती म्हणजेच पोपटासारखे नाक तीक्ष्ण मनाची, उदात्त आणि उच्च स्थान प्राप्त करतो. नंबर 4. ज्या व्यक्तीचे नाक लहान आणि किंचित बाहेर आलेले असते ती चांगल्या मनाची आणि सभ्य व्यक्ती असते. नंबर 5. ज्याचे नाक अतिशय टोकदार आहे ते साधारणपणे चांगले मानले जात नाही. नंबर 6. वरच्या बाजूला पातळ आणि तळाशी रुंद नाक असलेली व्यक्ती गर्विष्ठ, चिडखोर, वाईट स्वभावाची आणि अहंकारी असते. नंबर 7. लहान आणि जाड नाक असलेल्या व्यक्तीला जीवनामध्ये अधिक संघर्ष करावा लागतो. जेव्हा ग्रहांची स्थिती प्रतिकूल असते तेव्हा तो आपल्या प्रियजनांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे मित्र शत्रूसारखे दिसतात. नंबर 8. नाकाचे टोक मांसल आणि मध्यम टोकदार असले तरी नाकाचा खालचा सांधा जास्त जाड नसावा, तर तो पातळ, सम आणि उंच असावा, ज्या नाकाचे सौंदर्य वाढवण्यास मदत करते. अधोसंधी प्रगत आणि अधोगती अशा 2 प्रकारची मानले जाते. हे चांगले भाग्य आणि चांगले चारित्र्य दर्शवते. नंबर 9. मोठ्या नाकपुड्या असलेल्या व्यक्तीला लोकांची कमी काळजी असते आणि त्याच्या स्पष्ट बोलण्यामुळे सामान्य भाषेत त्याला अहंकारी म्हटले जाते. नंबर 10. नाकपुडी लांब आणि उजव्या बाजूला टोकदार असेल तर ती व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाने प्रगतिशील असते, आपल्या शब्दांची नेहमी काळजी घेते, घरगुती सुखसोयींचा अभाव असतो आणि तो दूरदृष्टी आणि स्वतंत्र विचार करणारा असतो. नंबर 11. ज्या व्यक्तीची डावी नाकपुडी लांब आणि टोकदार असते ती व्यक्ती कौटुंबिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता असते. नंबर 12. चांगले, सुबक, गोलाकार, सुव्यवस्थित नाकपुड्या असलेली व्यक्ती नेहमीच भाग्यवान, मेहनती आणि शहाणी असते. नंबर 14. 2 नाकपुड्यांमधील पुढील भागाला नाकाचे टोक, नाकाचा बिंदू, नाकाचा पुढचा भाग म्हणतात. जर ही जागा तीक्ष्ण, सुडौल आणि अंडाकृती चित्रांनी भरलेली असेल तर व्यक्ती खूप आनंदी जीवन जगते. नंबर 15. ज्या व्यक्तीच्या नाकपुड्या लहान असतात तो बुद्धिमान आणि लाजाळू स्वभावाचा असतो. अशा व्यक्तीला नेहमीच ज्ञान प्राप्त होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला
आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.